कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारी रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतीये। पैठण तालुक्यातील अनेक शेतकरी रेशीम शेतीकडे वळाले असून रेशीम शेतीतून भरघोस उत्पन्न कमवतायत। पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट। पैठण तालुक्यातील गोदाकाठ हा ऊस बागायतदार पट्टा मात्र बदलत्या हवामानामुळे नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांना शेतीतून जेमतेम उत्पन्न मिळतं। या परिस्थितीवर पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपाय शोधलाय, तो म्हणजे रेशीम शेतीचा। कमी खर्चात अधिक उत्पादन रेशीम शेतीतून मिळत असल्याने शेतकरी या शेतीकडे वळू लागलाय। ही रेशीम शेती मी गेली 4-5 वर्षापासून करतोय आणि अगोदर सुरुवातीला या शेतीकडे वळण्याच्या अगोदर मी एकटाच शेतकरी या गावातून या रेशीम शेतीकडे वळलेलो होतो। त्याच्यानंतर मात्र माझं उत्पन्न बघून माझे इतर जे मित्रमंडळ आहे ते या रेशीम शेतीकडे माझ्याकडून येऊन माहिती घेऊन त्यांना ही रेशीम शेती करणं पटलं। तेही आता ही रेशीम शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न या ठिकाणी घेत आहेत। गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत होता। आसमानी संकटामुळे होणारे शेती पिकांचं नुकसान, तर कधी शेतात चांगलं पीक आलंय मात्र भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी रेशीम शेतीकडे वळतोय। तसंच या पिकाला कीड रोगाची भीती नाही, कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी करण्याची आवश्यकता नाही, शिवाय वातावरणातील बदलांचा विपरीत परिणामही या पिकावर होत नसल्यानं रेशीम शेती फायदेशीर ठरत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। माझ्याकडे 1 हेक्टर 62 जमीन आहे, त्याच्यामध्ये मी प्रत्येक पिकं घेऊन पाहिलेले पण काहीच नाही याच्यात मग रेशीम उद्योगाकडे वळलो। 2-3 मित्र साथ्यानं सांगितलं की आपले शिवाजी पाटील वाडवळेकर यांच्या सहाय्यानं मग रेशीम उद्योगाकडे वळल्यानंतर मी हे उद्योगाला लागलेलो आहे। तोपर्यंत बरं आहे, व्यवस्थित चालू आहे, चांगलं उत्पन्न मिळतं। आपल्या कार्यक्रम चांगला उत्पन्न चांगलं मिळतं, उत्पन्न चांगलं मिळतंय। पैठण तालुक्यात सुरुवातीला कमी प्रमाणात शेतकरी रेशीम शेती करायचे, मात्र सध्या पैठण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रेशीम शेती केली जाते, त्यामुळे इथला शेतकरी सधन झाला आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। कालचे आकडे घेतले असता 361 एकरावर आपल्याकडे शेतकऱ्यांनी तुती लागवडीसाठी नोंद केलेली आहे। मागील वर्षाचे जवळपास 460 एकरावर आपल्याकडे रेशीम शेतकरी उत्पादन घेत आहेत। आज घडीला पैठण तालुक्यातील 361 एकर जमिनीवर रेशीमची लागवड होत असून मोठ्या प्रमाणात शेतकरी रेशीम शेतीकडे वळतोय। रेशीम शेतीतून या शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे। रेशीम शेतीमुळे पैठणमधील शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होऊ लागलाय। सुरेश वायभट, लोकशाही मराठी, पैठण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।